आणि आता पाकिस्तानातनं मोठी घडामोड। ऑपरेशन सिंदूरमुळे आधीच घाबरलेल्या पाकिस्तानला आणखी मोठा धक्का बसलाय। भारताचे मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार असलेल्या तीन दहशतवाद्यांची पाकिस्तानात अज्ञाताकडनं हत्या करण्यात आली। यात एक जण नागपुरातील RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा मास्टर माइंड मारला गेला। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। लष्कर तैयबाचा अबू सैफुल्ला, लष्कर तैयबाचाच अबू कताल आणि जमियत उलेमा इस्लामचा मुफ्ती शाह मीर, भारतासाठी मोस्ट वॉन्टेड दहशतवादी असलेल्या या तिघांची पाकिस्तानात हत्या झाली आहे। ही तिघांची हत्या कुणी आणि का केली या विचारानं पाक सरकारची झोप उडाली आहे। अबू सैफुल्ला लष्कर तैयबा दहशतवादी अबू सैफुल्ला याची पाकिस्तानातील सिंधमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली। सैफुल्ला नेपाळमध्ये लष्कराच्या मॉड्यूलवर काम करत होता। दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यासाठी सैफुल्ला मदत करत होता। 2006 मध्ये नागपूर इथल्या RSS मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात त्याचा सहभाग होता। अबू कताल लष्कर तैयबा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी अबू कताल 15 मार्चला पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात मारला गेला। अबू कताल हा 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा जवळचा होता। 9 जून 2024 रोजी जम्मू काश्मीरमध्ये यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या हल्ल्यातही कताल सहभागी होता। मुफ्ती शाह मीर, जमियत उलेमा इस्लाम मुफ्ती शाह मीरची 14 मार्चला पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये गोळ्या झाडून हत्या केली गेली। कुलभूषण जाधव यांचे इराणमधून अपहरण करण्यात मुफ्ती मीरनं ISIला मदत केली होती। पहलगाम हल्ल्याची व्याजासहित परतफेड करण्यासाठी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, पण भारताच्या या हल्ल्यानं थैतयाट करणाऱ्या पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। 6 आणि 7 मे रोजी पाक सैन्यानं सुवर्ण मंदिराला लक्ष्य करत तिथं हल्ला करण्याचा कट रचला होता, पण भारतीय सैन्यानं आकाश क्षेपणास्त्र प्रणालीद्वारे हा कट उधळून लावला। तसंच आता हैदराबादमध्ये मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला गेला। हैदराबादमध्ये दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळला। ISISशी संबंधित सूरज रहमान आणि सय्यद अमीर हे दोघं गजाआड आहेत। दोघांकडनं बॉम्ब तयार करण्याचं साहित्य जप्त केलंय। दोघंही सौदी अरेबियातील ISISच्या संपर्कात असल्याचा उल्लेख आहे। हैदराबादमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत असताना त्यांना अटक झाली। गोल्डन टेम्पल के ऊपर बहुत भारी तादाद में ड्रोन और मिसाइल से हमला किया, जिसको कि हमारे बहादुर आर्मी एयर डिफेंस के गनर्स ने पूरी तरीके से डिटेक्ट, ट्रैक और एंगेज करके ध्वस्त किया। पाकिस्तान आर्मी के लिए सभी जायज़ टारगेट है। वो सिविलियन, बूढ़े, औरतें और मासूम बच्चों को भी क्षति पहुंचाने से नहीं कतराता, परंतु भारतीय सेना उसके नापाक मंसूबों को कभी सफल नहीं होने देगी। पहलगाम हल्ल्याचा बदला घेत भारतीय लष्करानं पाकिस्तानसह पाकव्याप्त काश्मीरमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, पण भारताच्या या हल्ल्यानं थैथयाट करणाऱ्या पाकिस्ताननं तरी सुद्धा आपल्या कुरापती थांबवल्या नाहीत। किंबहुना ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तान यानं त्या मार्गानं भारतात अस्थिरता निर्माण करण्याच्याच प्रयत्नात दिसून येतोय, पण आपल्या तपास यंत्रणा आणि सैन्य दल पाकिस्तानच्या नापाक इराद्यांना पुरून उरतायत। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।